चला लगेचच आपण मुख्य पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करतोय। सगळ्यात आधी पुन्हा एकदा ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य केले त्या सगळ्यांचं मनापासून आभार। या आपण संपूर्ण ट्रॉफ्या पाहतोय जयेश कमलाकर घरत यांच्या स्मरणार्थ श्री बुलेश नामदेव पाटील यांच्याकडून या संपूर्ण ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत, त्यांचं मनापासून आभार। जो कूलर आहे तो कल्पेश पाटील यांच्याकडून देण्यात आलेला आहे। त्यानंतर स्मार्ट वॉच सचिन नंदकुमार पाटील यांच्याकडून आणि जी सायकल आहे ती साई पदयात्रा उमेदमान यांच्याकडून देण्यात आलेला आहे। या सर्वांचं मनापासून आभार। या ग्रँड फिनालेचा मॅन ऑफ द मॅच चला या आपण देऊया। कोण आहे मॅन ऑफ द मॅच? जयेंद्र किनी। ग्रँड फिनालेचा मॅन ऑफ द मॅच जयेंद्र किनी यांनी यायचंय। थँक्यू विजय। जयेंद्र किनी चला यायचंय लगेचच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी। मी दिगंबरजींना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण बहाल करावा। आणि हा जो मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आहे कैलासाशी हरेश घरत यांच्या स्मरणार्थ महेश घरत यांच्याकडून एक आकर्षक टी शर्ट्स, त्यानंतर ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून एक कॅप भरत रामभाऊ पाटील थँक्यू। दोघांचे मनापासून आभार। ज्या वस्तू तुम्ही आम्हाला अवेलेबल करून दिल्या धन्यवाद। त्यानंतर मंडप डेकोरेटर्स हेमंत घरत यांचं देखील विशेष आभार। हा इतका मोठा व्यासपीठ आज उभा करू दिला थँक्यू हेमंत धन्यवाद। चला या सगळ्यात आधी आपण वळूया या मॅचचे ऑफिशियल्स। ज्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय या स्पर्धेमध्ये दिला गेला नाहीये। या रखरखत्या उन्हामध्ये उत्तम दर्जाची पंचगिरी ज्यांनी केली जे आमचे ऑफिशियल्स आहेत महेंद्र शिंदे सर। महेंद्र शिंदे सर या आपण महेंद्र शिंदे सरांचा करूया एक विशेष सन्मान। किरण पाटील यांना विनंती करतोय की आपण महेंद्र शिंदे यांचा आपण विशेष सन्मान करावा। 2 दिवस अतिशय जबरदस्त पंचगिरी योग्य तो निर्णय मध्ये उभा। किरण पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान महेंद्र शिंदे सरांचा या ठिकाणी केला जातोय थँक्यू सर। तुम्ही त्याला तिकडे टाळ्या वाजवा महेंद्र शिंदे सरांसाठी थँक्यू सर। त्यानंतर आपले आणखीन मॅच ऑफिशियल्स दुसरे विशाल नाईक मॅन फ्रॉम गोरदेव। टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू लक्षात ठेवा। ओमप्रबोधम गोरदेव म्हटलं तर एक नामांकित संघ आहे। भरपूर वर्ष ज्यांनी तो काळ टेनिस क्रिकेटचा गाजवला आणि आज आपण त्या खेळाडूला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय। त्यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान धन्यवाद विशाल सर तुमचं देखील मनापासून आभार। किरण पाटील यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान। त्यानंतर वळूया आपण एक आगळ्या वेगळ्या पारितोषिकाच्या दिशेनं। उमेदमान आगरी प्रीमियर लीग म्हटलं तर एक आपल्या भूमिपुत्रांसाठी ही एक स्पर्धा मानाची सन्मानाची आणि अभिमानाची आणि या स्पर्धेमध्ये एक विशेष लक्षवेधी पुरस्कार ठेवण्यात आला होता तो म्हणजे इमेजिंग प्लेयर। विशेष लक्षवेधी खेळाडू कोण ठरला या स्पर्धेचा
त्या खेळाडूनं तब्बल 4 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्या. 3 कॅच या स्पर्धेमध्ये ज्यांनी घेतले, त्यामुळे त्या खेळाडूला या ठिकाणी विशेष लक्षवेधी खेळाडू म्हणून एक पुरस्कार दिला जातोय. इमेजिंग प्लेयर. जरा कोण असेल? टीम आहे कट्टा बॉईज आणि खेळाडू आहे साहिल मात्रे. विशेष लक्षवेधी खेळाडू. शूज आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी साहिलला दिली जात आहे. मधुकर पाटील, मधुकर दादांना विनंती करतोय आपण उभं राहायचंय. मधुकर पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी साहिल यांना एक विशेष लक्षवेधी खेळाडू इमेजिंग प्लेयर हा एक पुरस्कार दिला जातोय. न्यू टॅलेंट उमेदवार गावाचं. अभिनंदन साहिल. चला, थोडीशी चुकी झाली होती, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. आम्ही लगेचच बक्षीस समारंभ सुरू केला, मात्र आम्ही विसरून गेलो होतो की आमच्या या व्यासपीठावर काही असे मान्यवर आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर सहकार्य केले. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी विशेष सन्मान करतोय. लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचा 2 दिवस ज्याने संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टचा खर्च उचलला. दिगंबर पाटील या सन्मान आहे तुमचा, कारण तुमचं योगदान खूप मोठं आहे आमच्या या स्पर्धेसाठी. त्यांना सन्मान नको, ते देखील म्हणतात की मी देखील खेळाडू आहे आणि क्रिकेटचं प्रेम माझ्या मनामध्ये देखील आहे, त्याच्यामुळे शब्द सुमनाने माझा सन्मान झाला हा खूप झाला. धन्यवाद दिगंबरजी, तुमचं मनापासून आभार. थँक्यू. त्यानंतर मंडपची व्यवस्था, ही संपूर्ण सजावट, ही संपूर्ण रंगरंगोटी आमचे हेमंत घरात कुठे आहेत? फ्रेंडशिप घरी गेला, मग कोणाला बक्षीस द्यायचं? माणूस ठेवलाय. मी जरी घरी गेलो तर माणूस ठेवलाय. चला चला, आपण हेमंतच्या मुलाचा आणि मुलीचा सन्मान करतो. दोघी या. फ्रेंडशिप मंडप डेकोरेटर्स हे खूप मोठं व्यासपीठ आपण पाहतोय. हा फ्रेंडशिप मंडपचा सन्मान आहे, लक्षात ठेवा. हेमंतची दोन्ही मुलं आहेत आणि त्यांचा दोघांचे विशेष सन्मान. त्यानंतर आपण वळूया. 2 दिवस स्वादिष्ट जेवण आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. आपले आचारी जवळपास 4 ते 5 जण होते आचारी, मात्र इथे व्यासपीठावर आमचे आहेत आचारी. मधुकर पाटील आहेत. यज्ञेश्वर पाटील कुठे आहेत? प्रवीण घरात, यज्ञेश्वर पाटील, नागेश पाटील या. संदेश पाटील या सगळे या. संदेश पाटील, नागेश पाटील, मधुकर पाटील, प्रवीण घरात, यज्ञेश्वर पाटील, मधुकर भोईर, अमोल घरात या लवकर या. तुमच्यामुळे सर्वांसाठी स्वादिष्ट जेवण खरोखरच. आणि या सन्मान या ठिकाणी होतोय आपले आचारी. टाळ्या वाजवा एकदा या दोन्ही आचार्यांसाठी. त्यानंतर किरण पाटील यांचा आपण विशेष सन्मान करूया. अग्री मास्टर्स क्रिकेट मंडळाचे मला वाटते खजिनदार आहेत, उपाध्यक्ष आहेत. ओके, उपाध्यक्ष आहेत. आणि या आपण किरणजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करूया. अनिरुद्ध येतोय आणि अनिरुद्धच्या शुभ हस्ते हा किरण पाटील यांचा शुभ सन्मान. त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान, रात्रीचे रातकिडे मी म्हणू शकतो त्यांना. रातकिडे मी का म्हटलं हे देखील तुम्हाला मी सांगतोय, कारण रात्रीच्या वेळी या
संपूर्ण वस्तूची जबाबदारी खूप महत्त्वाची होती आणि या दोन रातकिड्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि ती पार पाडली. त्यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान. गणेश म्हात्रे, सगळ्यात फेमस 23 गावचा एकमेव लाडका चेहरा, आणि आकाश पेळवी. चल लवकर एक गण्या, लाजू नकोस. आणि आकाश पेळवी. टाळ्या वाजू नका. रात्री तुम्हाला माहित आहे का मच्छरापासून वाचायला ओडोमॉक्स लागतो, मात्र इथे मच्छरांपासून वाचण्यासाठी गण्याने काय काय केलं ही माईकद्वारे मी सांगू शकत नाही तुम्हाला. थँक्यू गण्या. गण्या किती रात्री? अरे मच्छर किती मारले विचारतो मी. किती रात्री म्हणजे दुसरं काय समजू नको. मच्छर किती मारले रात्री? थँक्यू. या एका नाईटचा खर्च नानाला किती झाला हे नंतर तुम्हाला मी सांगेल. बघा कोणाला हवे असते रात्रीच्या जागरणासाठी तर नंबर घेऊन ठेवा, आताच अवेलेबल आहेत. किरण म्हणतो आगरी मास्टरला तुझी गरज लागेल. थँक्यू. त्यानंतर वळूया आपण लगेचच उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. सगळ्यांच्या नजरा या पारितोषिकाच्या दिशेने लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे लगेचच आपण उशीर न घालवता लगेच वळतोय आपण मुख्य पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेनं. उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर दिस टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज, टोटल या उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक आहे एक कूलर कल्पेश सदानंद पाटील यांच्याकडून आणि एक आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज, टोटल इनिंग 5, 43 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 103 धावा त्यांनी या स्पर्धेमध्ये बनवल्या. तो ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. कोण आहे? मात्र हे पारितोषिक वितरण करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित अतिथी सन्माननीय अनंत पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार बहाल करावा. उत्कृष्ट फलंदाज संघ आहे कट्टा बॉईज आणि खेळाडू आहे मिस्टर अनिकेत पाटील. 5 इनिंग 43 चेंडू 103 धावा. अनिकेत साठी एकदा जोरदार टाळ्या. गरमीच्या मोसमामध्ये थंड थंड कुलकुल, एक जबरदस्त कूलर आणि एक आकर्षक ट्रॉफी अनिकेत साठी. अभिनंदन अनिकेत. कूलर देखील घे, वजन असेल तर दुसऱ्याला बोलू. कूलर घेऊन जायचं तुला, ठेवलास तर इथेच राहील. पुन्हा एकदा अभिनंदन आणि जे आमचे मान्यवर आहेत त्यांचं देखील मनापासून आभार. चला या वळूया लगेचच उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. उत्कृष्ट गोलंदाज शूज आहेत, त्यानंतर मला वाटतं स्मार्ट वॉच आहे आणि एक आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार बहाल करण्यासाठी सन्माननीय व्यासपीठावर अतिथी सन्माननीय गुरुजींना मी विनंती करतोय. गुरुजी आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण बहाल करावा. उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये फक्त 2 षटकं हाताळली आणि 5 विकेट ज्यानं काढल्या, त्या देखील 2 मॅच मध्ये. तो ठरला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. तू नाही, थांब, तुझं नाव कुठे घेतलंय? मला वाटतं तू येतोस काय? फोटो काढायलास असं? ओके. उत्कृष्ट गोलंदाज टीम आहे कट्टा बॉईज आणि गोलंदाज आहे मिस्टर प्रशांत पाटील, प्रशांत मनोहर पाटील. तो सासूरवाडीला गेला असा म्हणून तू आलास. क्या बात है रे.
कुठला कोलगेट यूज करतो? कोलगेट कुठला यूज करतो तू? थँक्यू. अभिनव प्रशांत नाही आहे, मात्र प्रशांतच्या जागेवर त्यांची टीम होणार. गुरुजींचे आशीर्वाद घेणं खरोखर योग्य आहे. चांगलं मार्गदर्शन आहे या मुलाला. चला लगेच वळूया आपण या ठिकाणी चौथे पारितोषिक. मालिकावीर सस्पेन्स आहे आणि सस्पेन्स आम्ही ठेवतोय. मालिकावीर थोडंसं लांब होतोय, नंतर आपण देऊया मालिकावीर पुरस्कार. सगळे आपण वळूया चौथ्या पारितोषिकाच्या दिशेनं. चौथं पारितोषिक धीरेन चॅलेंजर्स आणि हे पारितोषिक देतील सन्माननीय रमेशजी म्हात्रे यांना मी विनंती करतोय. या म्हात्रे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण बहाल करावा. चौथा क्रमांक उमेदमान आगरी प्रीमियर लीग धीरेन चॅलेंजर्स. यायचं आहे? या लवकर. अरे चलो यार, पनवेल जाना है. एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते चौथ्या क्रमांकाची. धीरेन चॅलेंजर्स या पुढे या, मध्ये या, मध्ये या, मध्ये या, मध्ये तिथे जा ना मात्र साहेब, तिकडे जा ना मध्ये. चला धीरेन चॅलेंजरचे ओनर्स या, लाजू नका. चला एकदा टाळ्या जोरदार धीरेन चॅलेंजर साठी. उमेदमान आगरी प्रीमियर लीग मधील हा क्रमांक चौथा. अभिनंदन. आणि पर्व पहिल्याचा उपविजेता संघ होता. यावेळेस चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळते धीरेन चॅलेंजर्स या टीमला. अभिनंदन धीरेन चॅलेंजर्स. कल्पेश पाटील अभिनंदन. त्यानंतर आपण बोलूया लगेच तृतीय क्रमांक नंबर 3चं पारितोषिक. आणि नंबर 3चं पारितोषिक दिलं जाईल सन्माननीय सुधीर पाटील यांना विनंती करतो की आपण नंबर 3चं पारितोषिक आपल्या शुभ हस्ते बहाल करावं. चला या. अरे मला बोलायची गरज लागली नाही, घाई आहे. फ्रेंडशिप एकता. सगळे काय ड्रेसवर आलेत, म्हणजे इथून थेट साखरपुडा. उमेदमान आगरी प्रीमियर लीग या दुसऱ्या पर्वातील क्रमांक 3 पटकावतोय धीरेन चॅलेंजर्स. टाळे एकदा जोरदार या टीम साठी. अभिनंदन धीरेन चॅलेंजर्स. माफ करा, फ्रेंडशिप एकता. माफ करा, फ्रेंडशिप एकता. थँक्यू, धन्यवाद. त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी राहिला होता, तो आम्ही करतोय. या आपल्या उमेदमान आगरी प्रीमियर लीगचे संपूर्ण क्षणचित्र जे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून जगभरात पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं, कमी वेळामध्ये तब्बल 50,000 सबस्क्रायबर ज्याने मिळवलेत. टेनिस क्रिकेट जगतातील नंबर 1चं अव्वल चॅनल डीबीएन लाईव्ह यांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी दिगंबरजींना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते डीबीएन लाईव्हचे ओनर्स धनंजय पाटील यांचा आपण विशेष सन्मान करावा. धनंजय मांगेला यांचा आपण विशेष सन्मान करावा. डीबीएन लाईव्ह म्हणजेच धनु बाबू नेटवर्क. हे आहेत प्रोप्रायटर डीबीएन लाईव्हचे. कमी वेळेमध्ये 50,000 सबस्क्रायबर आहेत. लक्षात ठेवा, डीबीएन लाईव्ह मी का म्हटलं की टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल चॅनल आहे, कारण वॅगन व्हील सगळं काही फील्ड कशा प्रकारे मैदानाच्या आत सजवलेलं आहे, या सगळ्या गोष्टी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. त्यानंतर आमच्या आवाजाची काळजी ज्यांनी घेतली आणि प्रेक्षकांचं देखील मनोरंजन चांगल्या प्रकारे केले. एक मधुर धून त्यांच्या माध्यमातून वाजवली गेली, मधुर गाणी त्यांच्या माध्यमातून वाजवली गेली. डीजे वायडीचे ओनर्स मालक कोण आहे? सॅम निखिल पाटील. निखिल नाहीत,
तर त्यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान कल्पेश पाटील आहेत तर त्यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातोय. थँक्यू सगळ्यांचं मनापासून आभार. त्यानंतर आपण तसंच आम्ही एक विशेष सत्कार इथे करतोय. ज्यांनी 2 दिवस ज्यांच्या आवाजाने या स्पर्धेला जे 4 चांद लागले असे आमचे सर्वांची मनपूर्वक स्तुती ज्यांनी केली असे आमचे भरतराव साहेब यांचा सन्मान सत्कार करतील. पंकज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल त्यांचा. जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. चला चला लगेचच आम्ही वळतोय. बँजो पदक उमेदमान बीट्स कुठे आहेत या त्यांचा देखील इथे सन्मान करतोय. उमेदमान बीट्स मधुजींना विनंती करतो आपण सन्मान करवा. उमेदमान बीट्स एकच नावे सोलून मध्ये जाता करा तुम्ही दोघांचे केस सेम आहेत तर थँक्यू. चला लगेच वळूया आपण द्वितीय क्रमांक 2 म्हणजेच या उमेदमान अग्री प्रीमियर लीग मधील अंतिम उपविजेता टीमच्या सगळ्या खेळाडूंनी एका लाईनअप मध्ये यायचं आहे. लक्षात ठेवा कारण सगळ्यात आधी सगळ्यांना मेडल्स दिले जातील त्यानंतर हे पारितोषिक दिले जाईल. चला कट्टा बॉईज या चला या एका लाईनअप मध्ये या कट्टा बॉईज सगळ्यांना मेडल्स त्या ठिकाणी दिले जात आहेत. व्यवस्थित बसून घ्यायचं आहे. अरे मी प्रो पांडव नाव नाही घेतलं की गजानन स्टार आहे. गजानन स्टारच आहे. अरे आमचे मान्यवर कुठे उभे राहतील तर मी विनंती करतोय दिगंबरजींना की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते बक्षीस आपण देऊया. दिगंबरजी आपण पुढे या. हे त्याला मेडल द्या आता तो आलाय तर. चला एकदा जोरदार टाळ्या कट्टा बॉईज या टीम साठी. उमेदमान अग्री प्रीमियर लीग पर्व दुसरा अंतिम उपविजेता डीजे विशेष आभार अंजा पाटील. अंजा पाटील यांचा विशेष आभार आहेत अंजा पाटीलचे. अभिनंदन कट्टा बॉईज आणि पर्व तिसऱ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चला यावेळी आपण सगळ्यांच्या नजरा या सायकलकडे होत्या. मालिकावीर या पुरस्काराच्या दिशेनं नाही वर घ्या अंजाला अंजाचा सत्कार व्हायला सगळ्या ठिकाणी असतो अंजा. चला एकदा अंजा पाटीलसाठी टाळ्या. त्यांची देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी लागली गेली. थँक्यू अंजा पाटील धन्यवाद.
23 गावामध्ये हा फेमस चेहरा आहे अंजा पाटील. उमेश गरत गेला, त्याचा देखील धन्यवाद. मालिकावीर पुरस्कार मालिकावीर जे सायकल आहे ही साई पदयात्रा उमेळमान यांच्या वतीने ही सायकल देण्यात आलेली आहे आणि जी बॅट आहे ती मात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स MB स्पोर्ट्सच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि मालिकेवीर हा पुरस्कार देण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित अतिथी या गुरुजी या किरण दादा तुम्ही या मात्रे साहेब तुम्ही देखील या. चला चौघी या. काय आपल्याला सायकलवर बसायचं ना, फक्त सायकलच्या मागे उभं राहायचं, टेन्शन घेऊ नका. सायकलवर जो आहे तो उभा बसेल. मालिकावीर सांगण्याची गरज आहे का? आहे. मग कोण आहे सांगा बघू. अपडेट देऊ का अनिकेतचे? कोण आहे? चेतन मराठा अनिकेत. मी अनिकेत बोललो. कोण आहे? 5 इनिंग 73 चेंडूमध्ये 145 धावा आणि तब्बल 3 विकेट. या स्पर्धेमधील सर्व गुण संपन्न अशी कामगिरी आपण पाहिली. मिस्टर चेतन महेश गरत या स्पर्धेचा मालिकावीर. धीरेन चॅलेंजर्स म्हणजेच उमेळमान प्रीमियर लीगचा देखील मालिकावीर, गेल्या वर्षीचा मालिकावीर देखील हा चेतनच होता आणि या वर्षी देखील उमेळमान आगरी प्रीमियर लीगच्या पर्व दुसऱ्यातील मात्र मालिकावीर. अभिनंदन. संघ जरी पराभूत झाला मात्र काय तो परफॉर्मन्स राहिला चेतनचा. जबरदस्त कामगिरी. वेल डन. सायकलवर बस चेतन, व्यवस्थित पडणार नाहीस तू, घाबरू नको. थँक्यू. प्रथम पारितोषिक देण्या अगोदर पुन्हा एकदा जर चुकून कुणाचा मान सन्मान राहिला असेल, चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, त्या सगळ्या व्यक्तींचं मी नक्कीच या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतोय. आणि ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला वस्तू स्वरूपात, आर्थिक स्वरूपात आणि मानवी स्वरूपात जे काही सहकार्य केलेलं आहे त्या तमाम हितचिंतकांचं आम्ही आगरी उमेळमान प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ज्या सर्व खेळाडूंनी सहकार्य केलं, कारण कुठल्याही प्रकारचा वाद झाला नाही, जे तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मनोज घरत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचं देखील खूप मोठं सहकार्य मनोज घरतचं लाभलं गेलं. थँक्यू, धन्यवाद. चला लगेच वळतो या पारितोषिकाच्या दिशेनं. मी सगळे मान्यवर जे आहेत व्यासपीठावर सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी उभं राहायचंय. ट्रॉफी बरोबर तिथे टेबलाच्या वर ठेवली तर चालेल, मध्ये म्हणजे बसतील व्यवस्थित खेळाडू. थांबा, बोलवलं नाही, येऊ नका. हे लावायचं आहे का? बसू दे पहिला. ओके, चला व्यवस्थित बसून घ्या. या ठिकाणी चॅम्पियन ठरतोय या स्पर्धेचा जरीमरी प्रसन्न रियांशी 11. Bravo, DJ, Bravo, DJ, Bravo, DJ, Bravo. Champion, 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 champion. Everybody knows that Bravo a champion. Champion, 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 champion. Everybody knows Chris Cale is a champion. Dini a champion.
champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Poland is a champion, Lara is a champion, Gail is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion. Champion, 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 champion. Everybody knows it, Bravo a champion. Champion, 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 champion. Everybody knows Chris Gayle is a champion. Champion, me a real champion. Champion, me a real champion. Champion, me a real champion. Don't make everybody. बसून घ्या. नक्की DJ वेळ देईल. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार. असंच सहकार्य करा जेणेकरून उमेदमान आगरी प्रीमियर लीग आपल्याला पुढच्या वर्षी आणखी चांगल्या स्वरूपाची पाहायला मिळेल. जाता जाता पुन्हा एकदा ज्या ज्या व्यक्तींनी सहकार्य केलंय त्या तमाम मान्यवरांचं मनापासून आभार. जर चुकून कुणाचा सन्मान राहिला असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय आणि आजचा दिवस इथे संपला असं आम्ही जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री, धन्यवाद, थँक्यू.